श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण उद्या तयार झालेला आहे मकर संक्रांती आणि एकादशीचा दुर्मिळ योग. हा योग वर्षानुवर्ष सहजासहजी येत नाही. हा दिवस सूर्यदेव, श्री विष्णू, देवी लक्ष्मी आणि पितृदेवता यांना एकाच वेळी प्रसन्न करणारा दिवस मानला जातो. जर या दिवशी योग्य पद्धतीने आचरण केले तर दारिद्र्य, अडथळे, नोकरीतील अडचणी, व्यवसायातील तोटे, घरातील कलह, पितृदोष हे सर्व हळूहळू नष्ट होऊ शकतात. पण जर चुकूनही काही गोष्टी केल्या तर मिळणारे फळ उलटही होऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे खूप गरजेचं आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला घरामध्ये तर 7 पिढ्या तुमच्या बसून खातील इतका पैसा येईल, शत्रू संपेल, अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल, घरातील दुःख दारिद्र्य सुद्धा नष्ट होईल. असा हा प्रभावी उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मकर संक्रांतीला सूर्यदेव हे मकर राशीत प्रवेश करतात आणि एकादशी ही श्री विष्णूंची प्रिय तिथी आहे. सूर्य म्हणजे आत्मबळ, विष्णू म्हणजे स्थैर्य आणि लक्ष्मी म्हणजे समृद्धी. या तिघांची कृपा एकाच दिवशी मिळणं म्हणजे भाग्याचा सुवर्णकाळ असा मानला जातो. या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती उठून अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं. उठल्यानंतर सर्वात प्रथम ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल, तुळशीचे पान किंवा मग काळे तीळ टाकून अंघोळ करा. अंघोळीच्या वेळी आजपासून माझ्या घरात दारिद्र्य नष्ट हो, लक्ष्मीची स्थायी वासू असा मनामध्ये संकल्प करा. या दिवशी काय करू नये? या दिवशी केस, नखे कापू नका, तेल लावू नका. आंघोळ करत असताना तिळाच्या जे असतात तर त्याचं उठणं लावण्याचा प्रयत्न करा. खोटं बोलू नका, शिवीगाळ, भांडण, राग टाळा. उधार पैसे देऊ नका, उसने पैसे सुद्धा कोणाला देऊ नका किंवा घेऊ नका. मीठ, तेल, साखर कोणालाही देऊ नका. रिकाम्या हाताने कोणालाही परत पाठवू नका. या चुका केल्यास लक्ष्मी घरातून बाहेर जाते असं शास्त्र आपल्याला सांगतं. देवपूजा कशी करावी? देवघर सर्वात प्रथम स्वच्छ करा. पाटावर लाल कपडा टाका. सूर्यदेवांना अर्घ्य द्या. भगवान विष्णू, देवी लक्ष्मी, कुलदेवता यांचं पूजन करा. दीप प्रज्वलन करा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. त्याचबरोबर या दिवशी आपल्याकडे सुगड पूजन जे आहे तर त्याला विशेष महत्त्व दिलं जातं. प्रत्येक घरामध्ये हे सुगड पूजन जे आहे तर ते केलं जातं आणि ते करावं. ते सौभाग्याचं प्रतीक असतं. सुगडामध्ये काय घ्यायचं असतं? मातीची 5 सुगडं असतात ती घ्यायची आहे. तीळ, गूळ, ऊस, हळद, कुंकू, तांदूळ, सुपारी, विड्याची पाने, त्याचबरोबर जे काही भाज्या आपण टाकतो त्या सर्व भाज्या घ्यायच्या आहे. सुगड तुम्हाला सर्वात प्रथम एका पाटावरती लाल कपडा टाकायचा आहे. त्यावरती सुगड ठेवायचे आहे. त्यात तिळगुळ टाका, हळदी कुंकू टाका. आईने किंवा स्त्रीने हात जोडून जसं की ऊस गोड तसं माझ्या घरात गोडी नांदो अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि ज्या काही वस्तू तुम्ही सुगडात टाकता त्या सर्व टाकायच्या आहे. सुगड पूजनाने मुलांचे दोष, विवाहातील अडथळे आणि घरातील नकारात्मक शक्ती दूर होते असं देखील म्हटलं जातं. या दिवशी काही अचूक 7 असे प्रभावी उपाय केले जातात. यामध्ये तांब्याच्या भांड्यात पाणी, गूळ टाकून सूर्याला अर्घ्य द्या. विष्णूंना तुम्ही पिवळं फळ अर्पण करा. चांदीचं नाणं पूजेमध्ये ठेवा. कावळ्यासाठी अन्न या दिवशी ठेवा. यामुळे पितृ जो आहे तर ते शांत होतात. ग्रह दोष शांत करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला हळदी कुंकू ठेवायचं आहे. धनवृद्धीसाठी तिजोरीमध्ये तीळ ठेवा. भाग्यवृद्धीसाठी या दिवशी दान करण्याचा प्रयत्न करा. उपवास करा. एकादशी असल्यामुळे तांदूळ टाळा. सात्विक आहार घ्या. शक्य असल्यास फलाहार घ्या. उपवास फक्त पोटासाठी नाही तर मनशुद्धीसाठी असतो. स्त्रियांसाठी या दिवशी काही खास संकेत आहेत. कपाळावरती कुंकू आवर्जून लावा. स्वच्छ वस्त्रे परिधान करा. शांत वाणी ठेवा. यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थायी स्वरूपामध्ये वास करते. संध्याकाळी घरात अंधार ठेवू नका. दिवा नक्की लावा. अंधार म्हणजे नकारात्मकता आणि प्रकाश म्हणजे लक्ष्मी. संक्रांत म्हणजे फक्त सण नाही तर हा स्वभाव बदलण्याची संधी आहे. जुना राग सोडून द्या. जुनी सवय बदला. जुने दोष दूर करा.
यामुळे आपल्या घरातील सर्व जे काही दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्या दूर होत असतात. आता सांगितल्या पद्धतीने हा जो एक प्रभावी असा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. कारण बघा, उद्या संक्रांत आणि एकादशी एकत्र आल्यामुळे अतिशय दुर्मिळ असा हा योग तयार झालेला आहे. आणि या योगामध्ये ज्यावेळेस आपण काही प्रभावी उपाय किंवा प्रभावी सेवा करतो त्यावेळेस त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं. तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो कशासाठी करायचा आहे? तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तर तुमच्या कष्टाला, मेहनतीला फळ मिळत नसेल, घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, सतत अडचणी, अडथळे, आजारपणी घरामध्ये येत असेल किंवा घराची, पतीची, मुलांची प्रगती जी आहे तर ती कधीच होत नसेल, अनेक प्रकारच्या दुःखांचा आणि संकटांचा तुम्हाला सामना करावा लागत असेल, तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. उपाय करत असताना मनामध्ये किंतु परंतु जे आहे तर ते आपल्याला अजिबात ठेवायचं नाही. बघा, या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये हा जो एक पदार्थ आहे तर तो बनवून खायचा आहे. यामुळे काय होईल तर 7 पिढ्या आपल्या बसून खातील इतका घरामध्ये पैसा येईल. त्याचबरोबर जे घरातील आपले दुःख, दारिद्र्य आहे तर ते दूर होतील. बघा, आपण म्हणतो की आपण या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करतो. मान्य आहे, प्रत्येक घरामध्ये वेगवेगळा स्वयंपाक हा केला जातो. पण त्यासोबतच हा जर पदार्थ तुम्ही बनवला तर याचे खूप चांगले जे फायदे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. या पदार्थामुळे अखंड लक्ष्मी नांदते, घरातील दारिद्र्य जे आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होते, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते आणि एकोपा, शांती जी आहे तर ती घरामध्ये प्रस्थापित होते. अशा या ज्या काही आपल्या अनेक समस्या असतात ना तर त्या समस्या आपल्या घरामध्ये दूर होत असतात. बघा, आपण फक्त तुम्ही म्हणाल की हा पदार्थ बनवल्यामुळे कसं आपल्या घरातील दारिद्र्य दूर होईल, तर बघा काय असतं माहिती आहे का, जे आपल्या घरातील अन्न असतं तर ते अन्नपूर्णा स्वरूपात, माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरात असतं. आणि ज्या वेळेस आपण हे अन्न तयार करून याचा नैवेद्य आपल्या देवतांना दाखवतो त्यावेळेस अन्नपूर्णा देवी ही आपोआप आपल्यावरती प्रसन्न होते आणि घरातील दुःख, दारिद्र्य जे आहे तर ती दूर करण्यासाठी मदत करत असते. कष्टाला नशिबाची साथ मिळते, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, जे काही दोष आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होते. तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा, यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, सर्वात प्रथम सकाळी स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आणि सकाळी शक्य असेल तर सकाळी हा पदार्थ बनवा, नसेल सकाळी शक्य तर संध्याकाळी बनवला तरी चालेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, तिळगुळाची खिचडी तुम्हाला तयार करायची आहे. फक्त लाडू नाही तर तीळ आणि गूळ घालून बनवलेली खिचडी हा लक्ष्मीचा अत्यंत प्रिय नैवेद्य मानला जातो. तीळ म्हणजे पापनाश, गूळ म्हणजे गोडी व समृद्धी आणि खिचडी म्हणजे एकता आणि स्थैर्य. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या दिवशी एकादशी असल्यामुळे आपल्याला तांदूळ खायचे नाही आहे, तर तांदूळाविना ही तिळगुळाची खिचडी जी आहे तर ती तुम्हाला बनवायची आहे. एकादशीला पूर्णपणे ही खिचडी चालते, तांदूळ नाही घालायचे, उपवास मोडत नाही, देवी लक्ष्मीला प्रिय असते, पितृशांती होते आणि धनवृद्धी होते. यासाठी भाजलेले तीळ घ्यायचे आहे, गूळ घ्यायचा आहे, थोडासा साबुदाणा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तूप घ्यायचं आहे. हे सर्व जे पदार्थ आहेत तर ते एकत्र करून तुम्हाला याची जी खिचडी आहे तर ती तयार करायची आहे. साबुदाणा जो आपण करतो त्या पद्धतीने साबुदाणा खीर जी असते ना तर ते खिरीमध्ये तुम्हाला हे तीळ आणि गूळ जे आहे तर ते टाकून ही तिळगुळाचा जो खीर असते तर ती तुम्हाला तयार करायची आहे. अशा पद्धतीने हा जो पदार्थ आहे तर तो बनवायचा आहे. त्यानंतर याचा नैवेद्य तुम्हाला देवतांना दाखवायचा आहे आणि त्यानंतर मग तो घरामध्ये प्रत्येकाने ग्रहण करायचा आहे. अशा पद्धतीने हा जो पदार्थ आहे तर तो तुम्हाला या दिवशी बनवून खायचा आहे आणि बघा, नक्कीच तुम्हाला याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळेल. त्याचबरोबर दुसरं म्हणजे या दिवशी तुम्ही मुगाच्या डाळीचे वडे जे असतात तर ते सुद्धा तयार करू शकता. त्यामुळे सुद्धा आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य हे नष्ट होते. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.